जय जिजाऊ जय शिवराय। गरजवंत मराठ्यांचा लढा संघर्ष योद्धे माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे लढतच आहेत। यावर्षी नारायणगडावर याच गरजवंत मराठ्यांचा लढा या अंतर्गत दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे। या ठिकाणी सध्या आपण नारायणगडावर उपस्थित आहोत। या ठिकाणी आजूबाजूच्या गावचे अनेक नागरिक या ठिकाणी येऊन स्वतःचं श्रमदान करत आहेत। आपण आपल्यासमोर बाबा बसलेले आहेत। अक्षरशः ते स्वतः एका पायाने पूर्ण अपंग आहेत। स्वतःचा एक पायसुद्धा त्यांनी गमावलेला आहे। अशाही परिस्थितीमध्ये ते स्वतःचं योगदान देत आहेत। आपण त्यांना याविषयी माहिती विचारूया। बाबा, आपलं नाव सांगा आणि आपल्या गावाचं नाव सांगा। खोडपिंपरी गाव। आपलं नाव? जनार्दन लाखोटे। आपण या ठिकाणी कशासाठी आलेला आहात? दसरा मेळासाठी आलेलो। सकाळी या ठिकाणी तुम्ही स्वच्छतेची जी काही मोहीम चालू आहे याच्यामध्ये तुम्ही काय काय काम केलेलं आहे? काही गवत बिवत काढले त्यांनी। बघा, आपण प्रत्येक व्यक्तीने या गडावर या स्वच्छते मोहिमेसाठी किंवा गवत काढणे असतील, मैदान तयार करणे असेल, यासाठी आपापल्या परीने खूप मोठं सहकार्य श्रमदान या ठिकाणी केलेलं आहे। आपण या ठिकाणी अजूनही काही बांधव आहेत, त्यांनाही आपण या पूर्वतयारीविषयी या ठिकाणी विचारूया। सुरुवातीला आपलं नाव सांगा आणि सध्या गडावर काय पूर्वतयारी चालू आहे? माझं नाव लवराव भीमराव लाखोटे, राहणार उक्कडपिंपरी, तालुका गेवराई, जिल्हा बीड। जो काही मराठ्यांचा दसरा मेळावा या ठिकाणी भरणार आहे त्याची या ठिकाणी काय पूर्वतयारी काय चालू आहे? जे नारायणगडावर दसरा मेळावा हा पहिलाच मेळावा मोठा आहे। जरांगे पाटलाच्या आणि शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालू काम आहे। आणि आजूबाजूची 50-50 खेड्याची लोक रोज येऊन इथं श्रमदान करतात। JCPवाले, व्यासी वाहनावाले हे सगळे येऊन श्रमदान करतात, रात्रंदिवस झटतात। सध्या या गडावर या गडाची किती जमीन उपलब्ध आहे? सध्या 750-800 एकर जमीन उपलब्ध आहे। आणि आपण जी काही गडावरची जी काही पार्किंग व्यवस्था असेल ती सध्या कुठं करण्यात आलेली आहे? पार्किंग व्यवस्था चारही बाजूनी करण्यात आलेली आहे। 200, 100, 150, 200 एकर पार्किंग व्यवस्था सुरू केली। या गडावर जे काही महाराष्ट्राभरामधून सर्व जाती धर्मातील समाज नक्कीच येणार आहे, त्यांच्यासाठी आपण पाण्याची, जेवणाच्या काय व्यवस्था केलेल्या आहेत? या गडावर सगळे जातीपातीचे लोक पूर्ण येतील। कोणत्या जातीचा असला तरी जातीभेदाचा गड नाही। हा सगळ्यात पूर्ण जातीचा गड आहे। पूर्ण समाजाला धरून पाण्याची सोय केली, जेवणाची सोय केली। जिकडून वाहनं येतील तिकडून ज्या दिशेने येतील तिकडे जेवणाची सोय, चारही बाजूनी सोय जेवणाची। या ठिकाणी परिसरातील अनेक गावातील मराठा बांधवसुद्धा उपस्थित आहेत। त्यांनाही आपण विचारूया की जी काही दसरा मेळावा आहे याची पूर्वतयारी आपल्या गावातर्फे किंवा परिसरातर्फे सध्या काय चालू आहे? जय शिवराय। मी शंकर रुस्तुमराव ढोक, राहणार वडगाव ढोक। नारायणगडाचा एक आमची 10 पिढ्यापासून ही जी परंपरा आहे, आम्ही नारायणगडाचे भक्त आहेत। आणि या नारायणगडासाठी दरवर्षी सालाबादप्रमाणे दसऱ्यासाठी आम्ही येत असतो। आणि दर एकादशीला पण इथं आम्ही दर एकादशीला इथं मंडपामध्ये कमीत कमी 4 लाख 5 लाख असा तो एकादशीला समाज असतो इथं। आणि त्याच्यानंतर हा दसरा मेळावा श्री मनोजदादा जरांगे पाटील मराठा योद्धा यांच्या इच्छा होती की एक दसरा मेळावा यांचा नारायणगडावर करण्यात यावा। तर त्या दसरा मेळाव्यासाठी ही आज येथे संपन्न होत आहे। दसरा मेळाव्यासाठी सर्व तालुक्यातून, सर्व जिल्ह्यातून, बीड जिल्ह्यातून, सर्व तालुक्यातून सगळ्या गावामध्ये आनंदाने आणि स्वयंस्फूर्तीने नारायणगडाच्या जे येणारे भाविक आहेत यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था प्रत्येक गावामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आणि तशी आम्ही गावाला जो मराठा सेवक आहेत आणि नारायणगडाचे जे भक्त आहेत त्यांनी आपल्या परीनं ज्याला जे काही त्याला दान धर्म करायचा आहे किंवा आर्थिक परिस्थितीमधून त्यांना जे द्यायचं आहे तर असे वर्गणी पण गोळा केलेली आहे। आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कितीही लोक जरी आले, 50 लाख लोक किंवा 1 कोटी लोक जरी आले
तर यांना कुठलीच प्रकारची कमी भासणार नाही. पाणी असेल, जेवण असेल आणि त्यांची राहण्याची व्यवस्था सगळं हे नारायणगडाच्या भक्तांना आणि नारायणगडाच्या विश्वासाने हे केलेलं आहे. नारायणगडाच्या या दसरा मेळाव्यासाठी जे नारायणगडाचं महत्त्व आहे, येथे स्वतः पांडुरंगाने नगद नारायण महाराजाला इथं येऊन भेट दिलेली आहे. म्हणून हे धाकटी पंढरी या नावाने नारायणगड संबोधित केला जात आहे. आणि इथली एक जे खासियत आहे, जगामध्ये असं कुठंच नाही असं एक इथं महादेवाचं मंदिर आहे. आणि दर 12 वर्षाला एक स्वयंभू मूर्ती इथं निर्माण होते. इथं स्वयंभू मूर्ती ही जगामध्ये कुठंच तयार होत नाही, पण महादेवाची इथं दर 12 वर्षाला एक स्वयंभू लिंग तयार होत असतं. म्हणून फार इथं महत्त्व आहे ह्या नारायणगडाला. आणि या नारायणगडासाठी जे मनोज दादा जरांगे पाटील मराठा योद्धा आहेत, त्यांची जी इच्छा होती की नारायणगडावर भव्य आणि असा दिव्य दसरा मेळावा आयोजित करण्यात हिची इच्छा होती, तर ती पूर्ण ती आज होत आहे. मी नारायणगडाचा या भक्त या नात्यानं या दसरा मेळाव्यासाठी सर्वांनी येथे उपस्थित राहण्यासाठी सर्वांना मी गावकऱ्यातर्फे आणि नारायणगडाच्या सर्व विश्वस्ता मंडळातर्फे या भाविक भक्तातर्फे सगळ्यांना अशी विनंती करतो की सर्वांनी या दसरा मेळाव्यासाठी 12 ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्यासाठी नारायणगडावर उपलब्ध राहावे ही नम्रतेची विनंती. जय नगद नारायण महाराज की जय.